तुम्ही बघत आहात जनमत मराठी। रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगार जेरबंद करून रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश केलेले आहेत। गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहराकडील अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे 10 महिन्यांपूर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी झालेली रिक्षा ही अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अखिल, मुस्ताक शहा, शिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असून त्याच परिसरात आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवली असता त्यांनी नमूद पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, अतुल पाटील अशांचे पथक लागलीच रवाना करून त्यांनी सना गॅरेजच्या बाजूला मालेगाव नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांचे नाव अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अखिल, वय वर्ष 24, राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव, मुस्ताक शहा, शिराज शहा, वय वर्ष 20, राहणार रमजानपुरा मामाची हॉटेल जवळ हैदर अली चौक मालेगाव असं सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारता त्यांनी सांगितले की आम्ही नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून मोदकेश्वर मंदिराजवळून सुमारे 10 महिन्यांपूर्वी रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरली असं सांगितल्याने गुन्हे अभिलेखावरून खात्री केली असता सदर रिक्षा चोरीबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। जबाबदारी न्याय